ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय केलं, या कंटेनर मध्ये आपण आपली एडिटिंग केलेली आहे, index.html वगैरे कॉपी केलेलं आहे, करेक्ट, आणि चेंज झालेला आहे तो आपल्याला इथून एक्सेसिबल पण आहे. क्लिअर. तर एक काम आता आपल्याला असं करायचं आहे, एकदम सिंपल EC2 सोबत कम्पेअर करायचं आहे. इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करताय, इन्स्टन्स मध्ये जर तुम्ही काही मॉडिफिकेशन्स केल्यानंतर तुम्ही त्याला बॅकअप कसं करता, इमेज क्रिएट करणार ना, बरोबर. तर इमेज क्रिएट करणार म्हणजे आता इथे पण तोच कन्सेप्ट अप्लाय करा. हा जो कंटेनर आहे ही व्हर्च्युअल मशीन आहे आपली, याचा इमेज क्रिएट करायचा. का? कारण हेच काम आपल्याला परत परत करायची गरज नाही. सेम टाईपचा कंटेनर आपण मल्टिपल टाइम्स क्रिएट करू शकतो. जसं AWS मध्ये EC2 इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करताय, AMI का बरं क्रिएट करता, कारण सेम कॉन्फिगरेशनचा इन्स्टन्स आपला आणखी आपल्याला सेम कॉन्फिगरेशनचा इन्स्टन्स रन करता येईल, बरोबर. तर इथे सुद्धा आता आपल्याला सेम कन्सेप्ट यूज करायचा आहे की या कंटेनरचा काय करणार आपण, याला आता कन्वर्ट करणार इमेज मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करणार, इमेज मध्ये. कळलं? ठीक आहे. तर त्यासाठी कोणती कमांड यूज करणार आपण, सो डॉकर कमिट. कोणती कमांड यूज करणार, डॉकर कमिट. आणि कोणती कमिट करायची आहे आपल्याला कंटेनर, दिस वन और वेब सर्वर, करेक्ट. तर मी आयडी घेऊ और नेम घेऊ. सर्वात आधी याच्या आधी डॉकर इमेजेस मध्ये आपल्याकडे इमेजेस आहेत का, कोणत्या इमेजेस आहेत, इमेजेस ls, सॉरी इमेज ls. डीड यू मीन बघा, यांनी करेक्ट कमांड पण इथे दाखवली. हा, डॉकर इमेज ls. तर ही पण काम करेल. ls न लिहिता डॉकर इमेजेस लिहिलं तरी पण काम करेल. तर दोन्ही वेने काम, तुम्हाला ls लिहायची गरज नाहीये, इमेजेस लिहा तरी चालेल. ठीक आहे. तर कमांड, सॉरी इमेजेस कोणत्या कोणत्या इथे बघा, HTTPD, MariaDB, Nginx आहे. बट आता आपल्याला आपली कस्टम इमेज बनवायची. तो जो कंटेनर आहे त्या कंटेनर पासून आपल्याला एक इमेज बनवायची आहे, जे की आपण परत 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 यूज करणार. क्लिअर ना. ओके. सो कसं करणार, तर कमांड सेम, डॉकर कमिट, कंटेनर आयडी एंटर करतोय, सो तो कमिट करेल. कमिट केलंय. डॉकर इमेजेस मध्ये येऊन बघा, इमेज मध्ये एक इमेज द्यायला पाहिजे होती. टॅग इथेच द्यायचा असतो का, उमेश आठवतंय का कमिट कमांड, कमिट कमांड आठवतीये का, टॅग द्यावा लागेल. लेट मी चेक. सेमच तर आहे, कंटेनर आयडीज तर देतो आपण. स्ट्रेंज इथे येत नाहीये, तर एक काम करू, डॉकर कंटेनर कमिट कमांड मध्ये टॅग्स आपण चेक करू. A little strange one. पूर्ण कमांड्स बघितल्या ना तुम्ही इथल्या, सी कमांड्स कोणत्या कोणत्या बघितल्या, सगळ्याच कमांड बघितल्या आपण. डॉकर रन, स्टार्ट, स्टॉप, रिस्टार्ट पण यूज केला, exec पण यूज केलाय, PS मधले बघितले, लॉग, इन्स्पेक्ट, PS लॉग, बरोबर. इमेज पुल, पुश कसं करायचं ते आता आपण बघू, डोंट वरी. कमिट कुठे दिसतंय का इथे, डॉकर CP आपण बघितली आता. सर कमिटला न्यू इमेज नेम द्यावं लागतं, नाव द्यावंच लागेल का. हा ओके. डॉकर कमिट
दिस -t ने टॅग देणार and then सर tag. आय थिंक तो की नव्हता यूज केला, डायरेक्ट डॉकर कमिट मग आपला कंटेनर आयडी आणि न्यू इमेज नेम. अच्छा ओके सो न्यू इमेज येस तर डॉकर टॅग इमेजचं नाव त्याच्या पुढे कोलन व्हर्जन डॉकर टॅग आपण कमांड use नाही आहे, करतो. आधी कमिट करावं लागतं. आधी कमिट केल्यानंतरच होईल ते. तर SPIDER स्पायडर सॉरी आयरन मॅन एंटर इमेजेस येस नाव द्यावं लागेल. पण आधी काय व्हायचं, आपण जर नाव नाही दिलं इथे तर ते ब्लँक मध्ये राहायचं. नंतर ना आपल्याला नेम द्यावा लागायचा टॅग कमांड यूज करून. बट इथे आता आपल्याला ऍक्च्युली नाव द्यायची गरज आहे. तर ही कमांड समजली, ही कमांड समजली. आता हा आपण कशा थ्रू क्रिएट केला आहे, आपल्या रनिंग कंटेनर थ्रू, जो की इथे अवेलेबल आहे. काय दिस फाईल फ्रॉम आउटसाइड. तर याचाच आपण एक इमेज क्रिएट केलेला आहे, कोणता, आयरन मॅन. कळलं. आता या इमेज मध्ये काय कंटेंट असायला पाहिजे, जो आपण ऑलरेडी परफॉर्म केलेला आहे. ठीक आहे. तर यावरून आता ही इमेज तर क्रिएट झाली आहे, करेक्ट. तर यावरून तुम्ही आता दुसरा जर कंटेनर क्रिएट केला तर तिथे काय असेल, येस डॉकर रन -d आणि आपल्याला काय करायचं आहे -p. स्मॉल p बघितलं आपण. स्मॉल p मध्ये काय करतोय आपण, 81 हा पोर्ट नंबर सिक्युरिटी ग्रुप मधला असेल आणि कंटेनरचा पोर्ट नंबर कोणता असतो, 80. बट आपल्याला हे करायचं नाहीये, आपल्याला इथे कॅपिटल P यूज करायचं आहे. कॅपिटल P जर यूज केला तर काय होईल, कुठलाही एक रॅन्डम पोर्ट अलॉट होईल. कुठलाही एक रॅन्डम पोर्ट अलॉट होईल. समजलं. 32,000 अँड अबोव मध्ये तो आपल्याला एक रॅन्डम पोर्ट देणार. बट ठीक आहे, आपला 81 पोर्ट नंबर सिक्युरिटी ग्रुप मध्ये रनिंग मध्ये आहे. तो 81 80 आणि आपण आता आपली जी इमेज क्रिएट केली आहे त्याचं नाव देणार. क्लिअर. हा एक्झॅक्ट कॉपी कोणाचा आहे, आपल्या कंटेनरचा. तर ही इमेज आणि सिंपल एंटर डॉकर PS. तर एक आयरन मॅन इमेज वरून आपली काय बनलेला आहे, कंटेनर बनलेला आहे, जो की 81 पोर्ट नंबरवर फॉरवर्ड आहे. आता सिंपल या 81 पोर्ट नंबरला आपण एक्सेस करून बघू. कंटेंट काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. 81 सिक्युरिटी ग्रुप मध्ये 81 पोर्ट नंबर अवेलेबल आहे, C. बरोबर. तर येस, आता हे जे आपण केलं आहे, आपण एक इमेज क्रिएट केली आहे, जे की आपण रिपीटेडली यूज करू शकतो. ठीक आहे. आता हे रिपीटेडली यूज करू शकतो. बट आता ही इमेज आपल्या या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे, ग्लोबली अवेलेबल आहे का, नाही. तर या इमेजला आपल्याला कुठे पास करावं लागेल, स्टोअर करून ठेवावं लागेल डॉकर हब मध्ये. डॉकर हब मध्ये गेल्यानंतरच ती पब्लिक बनणार ना. इथे आपल्या मशीनवर होईल का, नाही. तर तिला पब्लिक करण्यासाठी आता काय करावं लागेल, प्रॉपरली टॅग सिस्टम द्यावं लागेल, त्याचं नाव व्यवस्थित लिहावं लागेल आणि देन त्याला आपल्या डॉकर हब मध्ये पुश करायचं आहे. काय सी ना. आता एक कमांड अगेन सांगायची आहे मला, टॅग कमांड. ठीक आहे. डॉकर इमेज. आता ही इमेज आपण बनवली आहे, तर या इमेजला आपण आपलं नाव देणार. कळलं. आता ते कसं द्यायचं, तर तुमचं डॉकर हब आहे. ठीक आहे. सो कम टू डॉकर हब. आय होप तुम्ही तुमचे अकाउंट्स क्रिएट केले असेल डॉकर हब मध्ये. सो लॉग इन करा इकडे. आता सेम कन्सेप्ट, एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा की जे आपण इमेज बनवलेली आहे तिला आपण काय करणार, आता या डॉकर हब मध्ये
घेऊन येणार, सेव्ह करणार, आपल्या नावाने सेव्ह करणार आणि जेव्हा पण आपल्याला गरज आहे त्या इमेजचा टॅग द्यायचं, नाव द्यायचं, आपला एक कंटेनर त्या कॉन्फिगरेशन सोबत क्रिएट होणार. तर आता इथे तुम्हाला हा डॉकर हब दिसतोय. तर जसं सेम गिटहब मध्ये जशी रेपॉझिटरी आपण क्रिएट करतो तसंच इथे पण एक रेपॉझिटरी क्रिएट करायची दिसते. क्रिएट रेपॉझिटरी. ठीक आहे, रेपॉझिटरी क्रिएटेड. रेपॉझिटरी क्रिएट झाल्यानंतर इथे आपण एक रेपॉझिटरीचं नाव देणार. लेट्स कन्सिडर B20 समथिंग. ओके, दॅट्स इट, नथिंग मोर. इथे पब्लिक पाहिजे का? येस, पब्लिक पाहिजे. प्रायव्हेट पाहिजे का? हे आता कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. प्रायव्हेट असलं तर काय होईल, पब्लिक असलं तर काय होईल. सो सिंपल, क्रिएट इट. इथे बघा लेफ्ट हँड राईट हँड साईडला तुम्हाला एक कमांड दाखवते, डॉकर टॅग लोकल इमेज. आपल्या लोकल इमेजचं नाव काय? आयरन मॅन. आत्ताच आपण सेट केलंय. ठीक आहे, आणि टॅग नेम कोणतं द्यायचं आहे, जे पण असं हे लोकल इमेजचं नाव. आणि न्यू रेपो म्हणजेच आता जे आपण रेपॉझिटरी क्रिएट करतोय ते, आणि देन त्याचा टॅग तुम्हाला जो द्यायचा आहे तो. तर सेम इथे आता आपण तेच काम करणार. ही रेपॉझिटरी क्रिएट करणार. रेपॉझिटरी क्रिएट झाली. काय नावाने क्रिएट झाली? रेपॉझिटरी क्रिएट झाली. कोणत्या नावाने क्रिएट झाली? माझं अकाउंटचं नाव आहे आधी, माझ्या अकाउंटचं नाव आहे, आणि देन काय B20. तर डॉकर हब कन्सिडर करणार की सूरज बेली या अकाउंट मध्ये, B20 या रेपॉझिटरी मध्ये ही इमेज अवेलेबल असायला पाहिजे. सो सिंपल. आता याला काय करायला लागेल, आपल्या या आयरन मॅनला न्यू नेम द्यायचं आहे. ते कसं देणार? डॉकर टॅग कमांडने. ठीक आहे, डॉकर टॅग. डॉकर टॅगने कुणाला द्यायचं आहे? राईट, कॉपी. ठीक आहे, देन त्यानंतर काय नाव द्यायचं आहे? तर इथे तुम्हाला जे नाव दिसतंय सर्वात आधी या रेपॉझिटरीचं नाव घ्यायचं, जिथे ठेवायचं आहे त्या रेपॉझिटरीचं नाव. तर हा काय असेल? अकाउंट अँड रेपॉझिटरी, दोघांचं कॉम्बिनेशन. क्लिअर? ओके, आता नाव आपण याला जो टॅग देणार, लेट्स कन्सिडर माय HTTPD असं नाव देतोय. क्लिअर? ओके, सो एंटर करणार. झालं. आता मी परत डॉकर इमेजेस चेक करतोय. आता एक इमेज एक्स्ट्रा दिसते इथे लास्ट मध्ये बघा, सी. तर या नावासोबत आता ही एक न्यू इमेज आपल्याला इथे दिसतीये, आणि ही इमेज आपण आता कुठे करणार? पास डॉकर हब मध्ये करणार. सो युजिंग डॉकर पुश कमांड, डॉकर पुश. आणि काय करायचं आहे आपल्याला? सेम या इमेजचं नाव घ्यायचंय. आता हा आयडेंटिफाय काय करतोय? अकाउंट सूरज बेले, आणि देन त्यामध्ये कुठे जायचंय? B20 मध्ये जायचंय. कोणत्या टॅगने सेव्ह करायचंय? HTTPD. क्लिअर? सेम, एंटर. बट हा काय करतोय आता? पुश करू शकतोय का? नाही. पुश करण्यासाठी काय म्हणतोय तो? ऍक्सेस डिनाइड. ऍक्सेस डिनाइड. तर इथे आणखी एक कमांड यूज करावी लागेल, डॉकर लॉग इन. त्याला सांगावं लागेल की बाबा मी ऑथराइज पर्सन आहे, माझंच अकाउंट आहे, पाठवून दे. तर कमांड कोणती यूज करणार इथे? डॉकर लॉग इन. डॉकर लॉग इन नंतर तो तुम्हाला एक OTP देतो इथे, आणि एक URL देतोय, सी. तर ह्या URL ला कॉपी करायचं, कॉपी, गो टू वेब पेज, एंटर. तर हा तुम्हाला बोलतोय की वन टाइम OTP जो तुम्हाला मिळालेला आहे ऑथेंटिकेशन साठी तो इथे टाका. सो वन टाइम OTP हा जो इथे दिसतोय हा कॉपी करायचा. Ctrl+C जर करायला गेलं तर प्रॉब्लेम होईल, इथून करू. कॉपी, हिअर, पेस्ट. ठीक आहे, अँड देन एंटर. कन्फर्म. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर ऑल सेट. सो इकडे जर आता परत आलो आपण तर इथे बोलेल लॉग इन सक्सेस. जर आता तो काय
करणार, आपल्या डॉकर हब सोबत ऑथेंटिकेशन झालंय त्याचं, तर आता तो पुश करू शकतो. आपल्या अकाउंटचा त्याला ऍक्सेस होता का? नव्हता. आता अकाउंटचा ऍक्सेस मिळाला आहे, तर आता तो तिथे जाणार, अकाउंट हा चेक करणार, B20 चेक करणार आणि तिथे माय HTTPD म्हणून सेव्ह करणार. सी माउंटेड बाउंड, सी इकडे बघा पूर्ण तो दिसतोय. आणि देन आता इकडे तर तुम्ही येऊन चेक केलं, याला जरा रिफ्रेश, इथे काय टॅग्स मध्ये काय दिसतंय का? नाही. तो रिफ्रेश करा याला. तर ती इमेज आपल्याला आता इथे दिसायला येईल आणि विथ लेटेस्ट टॅग सी 1 minute लेस दॅन 1 डे, हिअर यू कॅन सी माय HTTPD आलंय. समजला कन्सेप्ट? आता ही लोकांसाठी अवेलेबल झाली आहे पब्लिक. हे इमेज तुम्ही पण यूज करू शकता, तुम्ही पण पुल करू शकता, तुम्ही एक्झिक्यूट करू शकता कंटेनर. क्लिअर? ठीक आहे सर. आता ते कसं करायचं? आता इमेज इकडे तर पाठवली, डॉकर पुल कमांड माहिती आहे तुम्हाला, डॉकर रन कमांड माहिती आहे तुम्हाला. डायरेक्ट काय करेल, हे इमेजला घेऊन येणार आणि वर्क करणार. आता ते करण्यासाठी आपल्याला इथे इमेज आहे लोकल इमेज, ही डिलीट करावी लागेल. तर एक काम करू, डॉकर RMI माहिती आहे, RMI कमांड यूज करतो आपण रिमूव्ह करण्यासाठी इमेजेस. ओके, सो बॅश ची गरज नाही आहे. ज्या पण तुम्हाला डिलीट करायचं त्यांची आयडी देऊन द्या. कॅपिटल ए नाही नाही तसं काही नाही. काय म्हणतोय, इमेजेस इज इन यूज, सो -F यूज करतात इथे फोर्सफुली करण्यासाठी. नाही होत आहे. unable to delete, cannot be forced, image is in used. forcefully delete करता येतं. डॉकर RMI. तर आपल्याला जो डिलीट करायचा आहे तो एकच करू आपण, दिस वन. अनस्टेज मीन्स आता आपल्याकडे ती इमेज अवेलेबल नाहीये. दिसती का? नाहीये. तर आता आपल्याला त्या इमेज वरून एक कंटेनर क्रिएट करायचा असेल तर होईल का? कसं करावं लागेल? येस, डॉकर पुल करावं लागेल आधी, नाही तर काय करावं लागेल? रन -D. ओके, -D -P, कॅपिटल P यूज करू आणि देन त्यानंतर त्या इमेजचं नाव. सिंपल. पण नाव देताना असंच द्यावं लागेल, नाव देताना हेच द्यावं लागेल, दुसरं कुठलंही नाव त्याला चालणार नाही. एंटर. सी अनेबल टू फाइंड. डाउनलोडेड न्यूअर इमेज. आली आहे इमेज. डॉकर इमेजेस मध्ये जाऊन परत चेक करू आपण. सी अवेलेबल झाली आणि एक कंटेनर पण आपण रन केलाय, डॉकर PS. कोणत्या इमेज पासून बनलेला दिसतोय? सी आहे आणि एक रॅन्डम पोर्ट मिळालेला आहे 32768. तर हा पोर्ट नंबर आपण आता इन्स्टन्स मध्ये ऍक्सेस करू सिक्युरिटी ग्रुप मध्ये आणि आपला कंटेनर रनिंग मध्ये राहणार. कळलं? ते इथपर्यंत समजलंय? स्वतःची इमेज कशी एका कंटेनर पासून एक इमेज कशी क्रिएट करायची ते समजलं? ओके. कंटेनर पासून काय केलंय आपण? एक कंटेनर आहे, कंटेनर पासून एक इमेज क्रिएट केली. इमेज करताना आपल्याला नाव माहिती होतं का काय द्यायचं आहे? नाही, तर आपण एक रॅन्डम नाव दिलं. ठीक आहे, टॅग दिला कुठला तरी, कारण तो आवश्यक आहे. जर तुम्हाला ऑलरेडी नाव माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट द्या. ठीक आहे, तुम्हाला जर नाव माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट द्या. टॅग कमांडची सेपरेट यूज करायची गरज नाही.
32768 सी 32768 वर काम करताय. कळलं? तर एकदा रिकॉल करा काय काय केलं आज आपण. येस. सो येस, या पद्धतीने आपल्याला इथेच थांबू. बाकीचा कन्सेप्ट उद्या बघू.